हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आज का नाही मी दवाखान्यात जाऊन आले. दवाखान्यात म्हणजे काही झालेलं नाहीये, पण वर्षात एकदा सगळं चेकअप करायचं असते ना, तेवढ्यासाठी. का म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणा, BP, हे सगळेच वर्षात एकदा आपण चेक करून घेतलेला बरं म्हणून गेलेलो होतो. अहो, तिथले सगळे ते लोक, गर्दी एवढे मोठे, आणि इथले मुंबईचे हॉस्पिटल काय आपल्याकडचे हॉस्पिटल सारखे थोडेच आहेत. एवढी गर्दी तर बघून मला अशी भीती वाटली. मला वाटलं हो, उगीच येऊन इथे, पण आम्हाला लगेचच आत घेतले. म्हणजे आधीची फोन करून सगळं केलेलं होतं. तिथे आमच्यासाठी माणसं येऊन थांबलेली होती. लगेच आम्हाला आता घेऊन गेले ऑफिसमध्ये. तिथे ते नर्स आली, तिनं सगळं लिहून घेतले, ब्लड घेतली, सगळं झालं. मग हे BP चेक केले. अहो, सकाळी मी घरात BP चेक केलेलं होतं. म्हणजे BP नाही आहे मला, पण असं सहज आम्ही अधूनमधून चेक करत असतो. घरात नॉर्मल होतं, पण तिथे गेल्यावर BP जरा वर दिसलं. तर तिथल्या वातावरणामुळे असेल. आणि मग म्हणाले 10 मिनिटं बसा. 10 मिनिटं बसा तुम्ही शांत, नंतर चेकअप करूया परत. मग मी 10 मिनिटं बसले, पण कसं भूक पण लागलेली होती हो. तर सगळं कोलेस्ट्रॉल वगैरे ब्लड हे करायचं रिपोर्टसाठी म्हणून चहा पण घेतलेला नव्हता. 10 वाजलेले होते. कधी तपासतात, काय पॉझिटिव्ह येऊ देत, निगेटिव्ह येऊ देत, असं मला वाटलं होतं. मग 10 मिनिटं गेली. मग परत ते सिस्टरनं तपासलं, तेव्हा ओके आलं. मग मला जरा हाय वाटलं. म्हणजे कधी कधी आता मी सांगते बाकीचे ना, पण आपल्याला सुद्धा कधी कधी कसं टेन्शन येते, अँझायटी येते. अजूनही ब्लडचे वगैरे रिपोर्ट आलेले नाही आहेत. ते संध्याकाळपर्यंत ऑनलाईन येतील. तरी मला खूप असं अँझायटी झालेली आहे. जरासा स्लाइटली मी काळजी पण वाटते. हो काय बाबा, का म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे बघितल्यात मी रोज गोळ्या बिळ्या, मला तर गोळ्या नको, हे नको असं वाटते. टू बी फ्रँक इनफ, मला तरी तपासायला जाण्यात सुद्धा इंटरेस्ट नव्हता. काय झाले आता सगळं, काय करायचं आहे म्हणून. पण माझा मुलगा म्हणाला नाही, वर्षात एकदा कम्प्लीट चेकअप करायचा आहे आम्हाला. तू हेल्दी, छान, भरपूर वर्ष जगायला पाहिजे, म्हणून माझ्यासाठी दवाखान्यात जायचं आहे. हा त्याचा म्हणणं होतं, त्याचं म्हणणं, ऑर्डर म्हणेन मी. त्यामुळे इलाज नव्हता. नाही ते माझं मी ते नक्कीच गेले नसते. का काही झालं तर दवाखान्यात जायचं. काही नसताना उगीच कशाला जायचं. आणि मला तर रक्त वगैरे असं काढतात, तपासतात असेल एवढंच, पण मला भीती वाटते ते सगळ्याची. त्यामुळे आजकाल हे आत्ता माझं BP मी चेक केलं तरी तर हाई असणार आहे. जरासं नक्कीच. का म्हणजे मला ते रिपोर्ट येऊन एकदा मी ते वाचेपर्यंत, मोबाईलवरच येणार आहेत आधी, त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत मला अँझायटी आहे हो, काळजी आहे. तुम्हालाही असं वाटते का? म्हणून मी हा व्हिडिओ करते. का म्हणजे आता आपलं वय बघा 70+ म्हटल्यावर इट इज क्वाईट बट नॅचरल. खरं माझा मुलगा म्हणतो त्यात काळजी काय करायची, 70चे पुढे काही एकात BPची गोळी लागली काय, ते हल्ली कॉमन झालेलं आहे. पण स्वतःला आपल्याला वाटते का तेवढं कॉमन?
नको वाटते का नाही? हा कधी मला 40-45 नंतर चष्मा लागला. मला काही वाईट वाटलं नाही. तर का आपलं वाचन लिखाणाचंच काम आहे, त्यामुळे इट वॉज क्वाईट बट नॅचरल. मला त्याचं काहीही वाटलं नाही. पण आज मला रिपोर्टची खूप अशी काय म्हणते, आतुरतेनं वाट बघतीये मी. होप व्यवस्थित असेल, काही नसणार ते. का माहिती का, आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, ते हॉस्पिटलमधलं सगळं वातावरण एक वेगळंच असते, आहे का नाही? सगळं तिथलं बाहेर सगळ्या त्या ॲम्ब्युलन्स गाड्या उभ्या असलेल्या, ते डॉक्टर, ते सिस्टर्स इकडे तिकडे. तरी आम्हाला वेळ लागला नाही का, म्हणजे गेल्यावर लगेच आमचं सगळं झालं. अर्धा तासानं आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तरी मला हॉस्पिटलला जाणं हे नाही आवडत. काही म्हणा, माझा वीक पॉइंट असेल तो. मी म्हणते वी हॅव टू एक्सेप्ट एव्हरीथिंग वगैरे आहे. तरी मला अजूनही वाटते नाही बाई, दवाखाना नको, दवाखान्यात जायला नको, तर BP नको, शुगर नको, काहीही नको आहे असं वाटतं. आता शेवटी आपल्या हातात काहीच नाही आहे. म्हणून मला वाटलं जरा शेअर करूया. आपल्यालाही दवाखान्यात जाताना असं वाटते का हो? नो डाऊट मला माहीत आहे, मी माझ्या मनाला सांगत होते नाही, मन शांत ठेव, दवाखाना म्हणजे काही असं नाही आहे. का म्हणजे दवाखान्यातलं आपण खूप काही बघितलेलं आहे. आपले जवळचे माणसांना आपण दवाखान्यात जाताना बघितले, येताना कसं आणले त्यांना हे बघितले. त्यामुळे दवाखाना म्हटलं कीच एक टाईपची मनात भीती बसते. इव्हन आता मेडिकलला वगैरे मुलं जा, मी माझ्या नातीला पण सांगितले, डॉक्टर होऊ नको बाई, तुला बाकी काय हवं तर तू बन, पण डॉक्टर नको. ती म्हणते का ग? मी म्हटलं नको, तर दवाखाना तिथलं सगळं मला बघितलं तर फार त्रास होतो. नो डाऊट ते लोक आहेत म्हणून आपण आहोत, हे महत्वाचं आहे. तेही पाहिजेत माणसं, हेही मला माहीत आहे. पण तिथलं सगळं वातावरण, ते वातावरणात ती लोक किती शांतपणानं, एवढी गर्दी असते, एवढी लोक येतात, पण किती शांतपणानं बोलतात. माझ्याशी तर नर्स किती छान, अगदी गोड होती हो मुलगी, दिसायलाही छान वय विचारली, काय करता वगैरे छान बोलली. माणसं चांगली असतात ती, पण त्यांचं काम केवढं काम आहे खूप. आम्ही नोकऱ्या केल्यात, पण आमचं काम सोपं होतं असं मला वाटते. हे लोक म्हणजे रिअली इट इज सर्व्हिस. नो डाऊट त्यांना पगार मिळतो म्हणून आपण जॉब म्हणतो, पण ती खरंच सर्व्हिस आहे. एवढी लोक, एवढं सगळं, तरी एवढ्या प्रेमानं सगळ्यांशी बोलतात, वागतात, लगेच लिहून देतात औषधं, तर हे काय घ्यायचं असलं की कसं घ्याया म्हणतात. त्यामुळे खूप मला काम करणाऱ्यांबद्दल खूप प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे त्यांना. पण माझा वीक पॉइंट म्हणाला तरी चालेल, दवाखाना आणि तिथलं सगळं वातावरण म्हणजे मला नाही सहन होत म्हणा. माझा वीक पॉइंट असेल. नो डाऊट कोणी दवाखान्यात असलं की बघायला वगैरे जाते मी, पण जास्त वेळ तिथे राहायचं किंवा मला नाही सहन होत, का माहीत नाहीये. माझं चुकत असेल. प्रत्येक माणूस मी म्हटल्यासारखा आपण कम्प्लीट परफेक्ट नसतो, कोणाकडे तरी काहीतरी वीक पॉइंट्स असतात. तसं माझा वीक पॉइंट हे हॉस्पिटल आहे. आणि आज आता आय एम ऑल्सो वरीड म्हणण्यापेक्षा खूप अँझायटी झालेली आहे. काय रिपोर्ट येईल, अमुक तमुक वगैरे.
घरी आल्यावर मी मग नाश्ता केला, चहा घेतला का म्हणजे सकाळी टेस्ट करायचं होतं म्हणून चहा पण घेतलेला नव्हता, फक्त पाणी घेतलेलं होतं. तरी मला तो रिपोर्ट हातात पडेपर्यंत अँझायटी आहे. जरासं आय एम वरीड ऑल्सो. खरं हरी, वरी आणि करी ह्या 3 गोष्टी आपण जीवनात ठेवायच्या नाही असं म्हणतात. काय काय वरी, हरी आणि करी. तरी कधी कधी थोडे प्रमाणात. आता मी म्हटलं सर काय वरी, काय येते बाई रिपोर्ट, काय येते. हां, बट ओके, काही आलं तरी एक्सेप्ट करायला पाहिजेच. हॅव ए गुड डे.